लोक आपलीच लोक आपल्याला डिमोटिवेट करतात, अरे हे नको करू, ते नको करू, हे केल्याने असं होतं, ते केल्याने तसं होतं. आपण एखाद्या व्यक्तीला आपलं मानतो, पण हे पण लय महत्वाचं की त्या व्यक्तीने पण आपल्याला तेवढंच आपलं मानलं पाहिजे. आपलं फक्त तेच असतात ज्यांनी आपल्याला जन्म दिलात, आई आणि वडील. हे लोक सोडून ह्या जगामध्ये कोणी नसतं. माणसं खूप कमी आहेत. मग मला ती माणसं कमवायची आता, की जी माझ्यासाठी असतील आणि मी त्यांच्यासाठी असेन. 2025ला एक नव्याने सुरुवात करायची, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय मी एक सेल्फ मोटिवेशनसाठी. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला माहितीच आहे. आपण इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती, तर स्टोरी पाहून जी लोक आलेली आहेत तर त्यांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनंतर व्हिडिओ मी शूट करतोय, म्हणून माझं जरा काय आलंय, सवय मोडली व्हिडिओ शूट करायची. तेवढा जो कॉन्फिडन्स होता माझा शूट करण्याचा तो थोडासा कमी झालेला आहे, कारण मी खूपच दिवस इंस्टावरती आणि यूट्यूबवरती ॲक्टिव्ह नव्हतो. आणि ब्लॉग तर काय मी तुम्हाला माहिती आहे खूप खूप दिवसांनंतर टाकायचो. त्याच्या मागचं पण कारण मी तुम्हाला आज सगळं सांगतो. तर टॉपिकवरती येऊया. मी 1 महिन्यापासून इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती तर मी एवढा ॲक्टिव्ह नसतोच, पण इंस्टावरती ॲक्टिव्ह नव्हतो. ना कोणतं शूट केलं गाणं, ना रील्स, ना काय, ना नाही का यूट्यूबला व्हिडिओ, काहीच नाही. एक स्वतःला मी टाईम घेत होतो. तर मी टाईम का घेत होतो, आणि ही गोष्ट नक्की सगळ्यांनी ऐका, हे का महत्त्वाचे आहे. खूप जण आहेत ना, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या नादी लागले तर एखाद्या गोष्टीच्या खूपच नादी लागतात. म्हणजे रील्स बघायचा एखाद्याला नाद लागला तर बाथरूममध्ये पण रील्सच बघणार, म्हणजे गाडी चालवताना पण रील्सच बघणार. म्हणजे एक असतात अशा एखाद्या गोष्टींची सवय लागलेली असते ना, ती सवय मोडण्यासाठी आपल्याला कधी कधी येत ना, म्हणजे मी फक्त रील्स एक उदाहरण दिलं बरं का. आता प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही विचार करा, अशा एखाद्याला अशी कोणती सवय असेल जी रेग्युलर करताय. तर त्या गोष्टी मोडण्यासाठी तुम्हाला कधी कधी असे पाऊल उचलायला लागतात की थोडंसं वेगळं राहू, अलिप्त राहू. तर मग मी तो विचार केला आणि जरा असं डिसिजन घेतलं की 1 महिना मी घराच्या बाहेरच येणार नाही, म्हणजे घरीच राहणार. ह्या गोष्टीमध्ये मी हे करायला गेलो आणि मला एक गोष्ट काय रिअलाइज झाली, मी ह्याच्या अगोदर मी तुम्हाला ज्यांना आठवतंय नाही का, जे माझ्या इंस्टावरती माझ्या व्हिडिओ स्टोरीज बघत असतात त्यांना माहिती असेल की मी स्टोरी पण टाकली की पुढचे काही दिवस मी इंस्टावरती नाही का रील्स पोस्ट टाकणार नाही, ॲक्टिव्ह नसणार आहे जरा पर्सनल रिझन्समुळं. तर मी ती स्टोरी टाकून मी 1 महिना नाही रे, मी 1 महिना इंस्टावरती नव्हतो. आणि मग मला ह्याच्यातनं एक गोष्ट काय कळली की कुणाला काय फरक पडत नाही भाई, तुम्ही 1 महिना असू नाही तर 2 महिने असू नाही तर 4 महिने तुम्ही गायब व्हा, काही फरक पडत नाही. म्हणजे बाकीच्यांचं काय घेणं देणं नाही. जे आपली लोक असतात ना, त्या आपल्या लोकांना पण काय फरक पडत नाही बरं का. तुम्ही कुठे काय चाललंय तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही फोन नाही का, म्हणजे इंस्टावरती एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत. म्हणजे आत्ता सध्याला हे इंस्टाग्रामचं मी काय म्हणतोय, कारण ते एकमेवच माध्यम आहे ते आणि व्हॉट्सअप, की ज्याच्यामध्ये लोक कनेक्ट असतात एकमेकांना. तर ह्याच्यातनं मला कळलं की ज्या लोकांना मी माझं मानतो, आपलं मानतो, त्या लोकांचा तर मला एक साधा मेसेज पण नाही की काय आयुष्यात प्रॉब्लेम चाललाय का, की तू नक्की कुठं आहे. म्हणजे मी ही गोष्ट ह्याच्यामुळे सांगतोय की खरंच माझ्या आयुष्यात जर असा एखादा मोठा प्रसंग आला, म्हणजे काहीही झालं XYZ, आणि मी त्या गोष्टीमुळे जर मी 2-3 महिने मी गायब असेल, तरी कुणाला काय फरक नाही पडणार की नाही का भाई हा गेला कुठं, नक्की आहे कुठं, फोन नाही करत, मेसेज नाही करत, नक्की काय झालंय का, याला एकदा फोन करून विचारावा. आणि माझं काय आहे की माझा हा स्वभाव होता की मी दुसऱ्यांना स्वतःहून फोन करून विचारतो, काय रे भाई तू कुठे आहे इतके दिवस, नाही का, काय झालं तुला. म्हणजे XYZ मित्र मैत्रिणी सगळे. म्हणजे आपण एक असं असतो ना की आपण एखाद्या व्यक्तीला आपलं मानतो, पण हे पण लय महत्वाचं की त्या व्यक्तीने पण आपल्याला तेवढंच आपलं मानलं पाहिजे. त्यावेळेसच ते मैत्री, रिलेशन्स, नाती
हे सगळ्या गोष्टी टिकतील. तर ह्या गोष्टीतनं मला खूप शिकायला मिळालं की आपण ज्या लोकांना आपलं 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 मानतो ना, कोणी आपलं नसतं बाई. आपलं फक्त तेच असतात ज्यांनी आपल्याला जन्म दिलात. आई आणि वडील ह्या हे लोक सोडून ह्या जगामध्ये कोणी नसतं. म्हणजे बाय चान्स तुम्ही मेले जरी, तुम्हाला वाटतं ना की माझा मित्र रडन महिनाभर 2 महिने, कुणाला काय फरक पडत नाही. जे झळ लागते ना, जे दुःख होतं ना, ते फक्त आईला आणि बापालाच होतं. 2-4 दिवस लोकांना थोडंसं हे होईल की तुमचा प्रेझेन्स कमी असतो ना तिथं त्यांच्यामध्ये, तेव्हा ते थोडंसं आठवण काढतील. पण त्यांना पण काय फरक पडत नाही, ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी होतात लगेच. म्हणून मी सांगतोय की 2000 ही व्हिडिओ मी का बनवतोय त्याच्या मागचं पण कारण सांगतो. एक सेल्फ मोटिवेशन म्हणजे आता ही 2025ची आपली समजा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरती. हा व्हिडिओ मला 1-2 वर्षानंतर पाहायला जर मिळाला तर मला एक भारी वाटन की मी 2025ला एक चांगली सुरुवात केली. म्हणजे असं नाही की माझी ह्याच्या अगोदरची भंगार सुरुवात होती, पण 2025ला खूप गोष्टी रिअलाइज झाल्या. म्हणजे 23 आणि 24मध्ये ज्या गोष्टी फेस केल्या त्याच्यामुळं 2025ला खूप रिअलाइज झाल्या. आणि 24च्या एंडिंगला मला माणसं खूप कळाली की ज्यांना मी आपलं मानतो ते आपली नाहीच आहेत. म्हणून आता मेन आपल्या गोष्टींवरती फोकस करायचं आणि कामं करायचे, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2025ला एक नव्याने सुरुवात करायची म्हणून हा व्हिडिओ बनवतोय मी एक सेल्फ मोटिवेशनसाठी. आणि मला तुमच्या सगळ्यांची ती गरज आहे. कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही मला ते मोटिवेट करसाल की इतके दिवस माझ्या व्हिडिओच्या मार्फत, गाण्यांच्या मार्फत, रील्सच्या मार्फत तुम्हाला नाही का इन्स्पायर करत आलो आहे, एंटरटेन करत आलो आहे. आता तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून मला तुम्ही मोटिवेट करायचं आहे. कारण खूप खचलेलो आहे आतमध्ये, खूपच नेक्स्ट लेवल. म्हणजे काय झालं की 2021चा विशाल ज्यांना माहिती आहे त्यांनी आठवा की 2021चा विशाल कसा होता आणि 2024चा विशाल कसा आहे. म्हणजे खूप गोष्टी आयुष्यात घडल्यामुळं तेवढं माणूस खचत जातं की आपलीच लोक आपल्याला डिमोटिवेट करतात. अरे हे नको करू, ते नको करू, हे केल्याने असं होतं, ते केल्याने तसं होतं. म्हणून मी सांगतोय की जे मनाला वाटतंय तेच करायचं. आता 2025ला मी असंच मेन सगळ्यात मोठं रेझोल्युशन हेच असतं की 2025ला आपल्या मनालाच वाटन तीच गोष्ट करायची. म्हणजे मला वाटलं ना भाई ही गोष्ट बरोबर आहे, मला दुसऱ्यांनी कोणी ज्ञान द्यायला आलं तर मी ते का नाही ऐकणार. कारण मी आता 2-3 वर्ष तेच ऐकत आलो, त्याच्यामुळं मी खूपच गोष्टी मागं राहिलेलो आहे. खूपच गोष्टी करायच्या होत्या त्या केल्या नाही. म्हणून 2025ला त्याच गोष्टी करणार ज्या मला चांगल्या वाटन आणि ज्या माझ्या ऑडियन्सला चांगल्या वाटतील. म्हणून मी आता तुम्ही पण नोटीस करा, मी खूप गोष्टी ज्या तुम्हाला पण आवडत होत्या माझ्याकडनं त्या पण गोष्टी मी करत नाही. म्हणजे मला असं खूप लोकांकडनं नाही का, मला एक जण सांगायचा की अरे हे नको करू, हे लोकांना नाही आवडत, ते नको करू, ते लोकांना नाही आवडत. आणि हे मला थोडंसं नंतर रिअलाइज झालं. आणि मग मला काय वाटतं की लोकांना जे आवडतं माझ्याकडनं, मी जर तेच नाही केलं तर मग लोक का बघतील मला, बरोबर आहे ना. आणि हे लोक मला सांगतील ना कमेंट्समध्ये की दादा हे मला तुझं आवडत नाही, हे नको करू. आपलीच माणसं कशाला सांगणार की हे नको करू, ते नको करू. म्हणून आता तेच करायचं जे आपल्याला चांगलं वाटतं. तर हा व्हिडिओ म्हणून ह्याच गोष्टीसाठी होता की पुढं जर भविष्यात जाऊन मी 2025चा पहिला व्हिडिओ आहे, भविष्यात जाऊन जर हा व्हिडिओ मी 2 वर्षांनी पाहिला, 3 वर्षांनी पाहिला तर मला एक भारी वाटेल की भाई माझ्या मनातल्या गोष्टी मी एवढी हिंमत लागते की लोकांसमोर मांडायची. अजून खूप गोष्टी आहेत मला त्या, आज काय झालंय मला माहित नाही, मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो म्हणून त्या बाहेर निघत नाहीत माझ्या, पण निघेल आता, परत निघेल हळूहळू. पण मला आता ते सारखे काढायचे नाही, मला फक्त काही गोष्टीच काढायच्या होत्या. अजून खूप गोष्टी आहेत ज्या निघतच नाही आहेत, म्हणजे बोलताच येत नाही स्पष्ट. जाऊ दे, XYZ आपण हा टॉपिक एंड करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पण जसं हा व्हिडिओ मी काही वर्षांनी बघा त्यावेळेस मला भारी वाटेल, तसं तुम्ही हा व्हिडिओ बघसान त्यावेळेस तुम्हाला पण भारी वाटेल. म्हणून आत्ताच खाली कमेंट्स करा की 2025मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे.
ते ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये लिहा आणि आपण 2026च्या जानेवारीमध्ये आपण त्या कमेंट्स उघडून बघू, हा व्हिडिओ बघू, आपण काय काय केलं आहे, त्याच गोष्टी केल्यात का ज्या विचार केल्या होत्या आपण. तर मी पण सांगतो माझ्या 1-2 गोष्टी, की मला एक स्वतःची टीम बनवायची आहे, जी टीम नाही का माझ्यासोबत असेल कंटिन्यू, माझी म्हणजे एक प्रोफेशनल टीम म्हणून. जे इतके दिवस मी माझी कामं करत नव्हतो, तर मला काय होतं, माझ्याकडे मॅन पॉवर खूप कमी आहे, माणसं खूप कमी आहेत. मग मला ती माणसं कमवायची आता, की जी माझ्यासाठी असतील आणि मी त्यांच्यासाठी असेल अहोरात्र अहो दिवस. तर अशी माणसं कमवायची आहेत. दुसरी गोष्ट, एक स्वतःचं घर करायचं 2025मध्ये. जमलंच तर ही गाडी पण आपल्याला एक्सचेंज करायची, अपग्रेड करायचे. ह्या 3 गोष्टी झाल्या आणि अजून पण आहेत, पण ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या 3 गोष्टी तर आपण नक्कीच करू. तर म्हणून म्हणतोय, अशा तुम्ही पण तुमच्या 2 ते 3 गोष्टी सांगा ज्या चॅलेंजिंग असतील, जे करणं अशक्य आहे तुम्हाला 2025मध्ये असं वाटतंय. त्याच गोष्टी करा, आपलं कमेंट्समध्ये लिहा आणि त्या पूर्ण होतात आहेत का आपण 2026च्या जानेवारीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहू. पण आणि मी जरी विसरून गेलो तरी मला डिसेंबर महिन्यातल्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांग की आपल्याला तो व्हिडिओ बनवायचा दादा. आणि ज्यांनी त्या कमेंट्स केल्यात आणि ज्यांच्या त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, तर आपण त्यावेळेस 2026मध्ये मीट अँड ग्रीट पण ठेवूया आणि त्याच लोकांना, म्हणजे ज्या लोकांनी त्यांची स्वप्न पूर्ण केलेत त्यांना पण भेटू. आणि असं नाही की नाही केली तरी काय असं काही मोठा हे विषय होणार नाही, पण आपण जे बोललोय ते केलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी ॲटलिस्ट 100% मेहनत तरी केली पाहिजे. म्हणून अशा 2-3 गोष्टी लिहा आणि प्लस बी पॉझिटिव्ह, असं मलाच म्हणलं पाहिजे ना आता. तर थँक्यू सो मच. म्हणजे खूपच छोटे मुद्दे मांडलेत मी, अजून खूप बोलायचं होतं मला पण काय होतं मला आज कळत नाही, मला बोलता येत नाही आहे. कारण खूप दिवसांनंतर मी असं बोलतोय ना. आजपर्यंत मी माझ्या कधीच कोणत्या जवळच्या व्यक्तीला पण एवढं मनातलं काही सांगत नाही. तर मी अजून पण तुम्हाला सांगतोय, जेवढं सांगायचं होतं मला, मी विचार केला होता त्याच्यातलं मी फक्त आता 5% ते 10%च सांगितलेलं आहे. तर जाऊ दे, आपण ज्यावेळेस पण आपण परत खुललो जाईल तर अशा व्लॉगच्या माध्यमातून मध्ये असं नॉर्मल कोणते व्लॉग्स बनवतील त्यावेळेस मी मध्ये सांगेल. तर थँक्यू सो मच. खूप सपोर्ट करा आणि असंच सपोर्ट, म्हणजे आतापर्यंत जेवढे करत आले तसंच सपोर्ट राहू दे कायम. तर 2025मध्ये अजून एक चॅलेंज घेतलंय स्वतःला, म्हणजे 4थं रेझोल्युशन धरा की जास्तीत जास्त व्लॉग टाकायचे. तर सबस्क्राईब करा चॅनलला जास्तीत जास्त आणि मेन इंस्टाग्रामला पण जाऊन फॉलो करा. ज्यांना माहीत नसेल माझं इंस्टावरचं अकाउंट विशाल फाले 7811 ह्याला जाऊन फॉलो करा. जे यूट्यूबला जॉईन झालेले आहेत नवीन त्यांच्यासाठी सांगतोय. आणि सपोर्ट करा गाईज. तर इंस्टावरती पण रील्स आणि यूट्यूबवरती पण ब्लॉग नव्याने सुरुवात करणार आहे. जे तुम्हाला गोष्टी आवडणार आहे त्याच गोष्टी करणार आहे. म्हणून ह्या ब्लॉगच्या खाली 3 कमेंट्स करायचे. एक, तुम्हाला तुमचे रेझोल्युशन सांगा. दुसरं, एक मला थोडंसं मोटिवेशन द्या. आणि तिसरं, की तुम्हाला अजून कोणते व्लॉग्स पाहायला आवडतील माझ्याकडनं, म्हणजे कोणत्या टॉपिक्सवरती मी ब्लॉग बनवले पाहिजे, तर ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर एवढंच बोलायचं होतं गाईज. तर असंच प्रेम राहू द्या कायम आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.